नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या ह्या एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात. नाना जेव्हा दरवाजात रागाने आलेली दिसतात तर सारंग आणि आजी यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा नाना काही न बोलता आपल्या रूममध्ये निघून जातात आणि दरवाजा लावून घेतात. तर आजी आणि सारंग तर खूपच घाबरतात. आजी आपले तोंडच झाकून घेते. तेव्हा सारंग सुद्धा खूप टेन्शन मध्ये येतो. तर त्यानंतर इकडे मंदिरामध्ये सौमित्राला खूप वाईट वाटते. सौमित्र सर्वांसमोर म्हणतो की नानांनी अजून सुद्धा मला माफ नाही केले, माझ्यासाठी घराचे दरवाजे. तर ऋषिकेश पुढे येतो आणि हे बघ सौमित्र, तू असा अपसेट होऊ नकोस. मनाचे दरवाजे उघडले तर घराचे दरवाजे हे आपोआप उघडले जातात. अरे सौमित्र, तू अजिबात काळजी करू नको, नानांचा राग शांत होईल, आम्ही आहोत ना सर्वजण. सुमित्रा सुद्धा पुढे येते आणि अरे सौमित्र, तू लहानपणापासून नानांना बघतो, त्यांचा राग तुला माहितीच आहे. थोड्या वेळाने ते स्वतःवरच चिडतील की मी इतका कसा स्वतः रागवलो म्हणून. फक्त यावेळेला त्यांचा राग थोडा जास्त टिकला आणि आता सगळं बाजूला ठेवा. लग्न झाले तुमचे, नवीन जीवनाची सुरुवात आनंदाने करा आणि एकमेकांना सांभाळून घ्या. तेव्हा सुमित्रा ही जानकीला काहीतरी सांगते आणि जानकी ऋषिकेशला. तर ऋषिकेश आपल्या खिशातून त्या बांगड्या काढतो आणि जानकीच्या हातात देतो. तेव्हा जानकी प्रेमाने ते बांगड्या आईंच्या हातात देते. तेव्हा सुमित्रा प्रेमाने ते बांगड्या अवंतिकाच्या हातात घालते. तेव्हा जानकी खुश होऊन म्हणते की मी सांगितले होते ना की आई स्वतःहून ह्या बांगड्या अवंतिकाच्या हातात घालतील. तेव्हा अवंतिका खूपच खुश होते आणि सुमित्राच्या पाया पडते. सुमित्रा म्हणते की अगं, तुमचे लग्न अशा पद्धतीने झाले, पण आता तू रणदिव्यांची सून झालीच आणि मग माझ्याकडून ही छोटीशी भेट, शुभ शकून समज, जपून ठेव हे. आणि हे बघा, नानावर रागवू नका, ते कितीही रागवले तरी त्यांच्या पोटामध्ये मायाच आहे. हे सर्व बघून ऐश्वर्याचा मात्र खूपच जळफळाट होत असतो आणि ती रागाने हे सर्व बघत असते. तर अवंतिका सुमित्राला म्हणते की आई, मी एक बोलू का? तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं बोल ना. तेव्हा अवंतिका म्हणते की आई, मी तुमच्या सौमित्राची अगदी खरंच काळजी घेईल, तुमच्यापासून लांब असला म्हणून काय झाले, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि ते ऐकून सुमित्राचे डोळे भरून येतात आणि ती लगेच अवंतिकाला प्रेमाची मिठी मारते आणि सौमित्राला म्हणते की सौमित्र, मला आता कळले की तू हिच्यासाठी एवढे धाडस का केले ते, आणि खरंच खूप लागस म्हणजे गोंडस मुलगी आहे. म्हणून सुमित्रा खूपच खुश होते. तर दामले सर पुढे येतात आणि हात जोडून म्हणतात की खरंच तुम्ही यांना स्वीकारले बद्दल मी तुमचा खरंच खूप आभारी आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काका हो, असे काय करता, आता तर आपण व्याही झालोत. म्हणून ऋषिकेश प्रेमाची दामले सरांना मिठी मारतो. तर सर्वजण अगदी खुश होतात आणि ऋषिकेश सुद्धा सौमित्राला प्रेमाची मिठी मारतो. तर जानकी म्हणते की काका आता एकदम निश्चित राहा, कारण अवंतिका आता रणदिव्यांची सून आहे. सौमित्र भाऊजी आणि अवंतिका यांच्या हक्काच्या घराचा दरवाजा लवकरच उघडेल आणि त्यांचा गृहप्रवेश अगदी सन्मानपूर्वक होईल, हा माझा शब्द आहे. ते ऐकून तर अवंतिका आणि सौमित्र सर्वजण खूपच खुश होतात. मात्र ऐश्वर्या आपला पदर हा जोरात ओढून तेथून निघून जाते. तेव्हा जानकी म्हणते की आज तर आनंदाचा दिवस आहे, चला मग तोंड गोड करूयात. म्हणून जानकी मिठाईचा बॉक्स घेते. तर अवंतिका सर्वांना मिठाई वाटते आणि सौमित्राला सुद्धा प्रेमाने भरवते आणि सौमित्र सुद्धा अवंतिकेला. सर्वजण खूपच खुश होतात. त्यानंतर इकडे ऐश्वर्या मात्र खूप रागाने घरी येते आणि जोराने दरवाजा ही उघडते. तेव्हा सारंग तिला समोर दिसतात म्हणून ती आपला राग थोडासा आवरते आणि हसून सारंगला विचारते की काय सारंग, तुम्ही केव्हा आलात? तेव्हा सारंग म्हणतो की मी इतक्यात आलो. आपल्या हातामध्ये जानकीचा असणारा फोन तो ऐश्वर्याला दाखवतो आणि विचारतो की हा फोन. ऐश्वर्या मात्र म्हणते की मला काही माहिती आणि बाजूला जाते. तर सारंग म्हणतो की का खोटं बोलता ऐश्वर्या, आजीनी मला. तर ऐश्वर्या म्हणते की ओके, आणि जानकी वहिनींचा फोन आहे असे सांगते. आणि एक वेळ तुम्ही असे का म्हटलात की मी खोटं बोलते म्हणून? तेव्हा सारंग म्हणतो जानकी वहिनीचा फोन तुम्ही नानांच्या फोनवर डायव्हर्ट केला ना? तेव्हा ऐश्वर्या खाली मान घालून म्हणते की हो, मीच डायव्हर्ट केला. तेव्हा सारंग म्हणतो की अहो, का केलेत तुम्ही असे सांगा, तुमच्या अशा वागण्यामुळे तिथे किती मोठी गडबड झाली असेल याची कल्पना आहे का तुम्हाला? तुम्ही असे करायला नको होते. म्हणून सारंग सुद्धा टेन्शन मध्ये येऊन बसतो. तर ऐश्वर्या त्याच्या जवळ येते आणि ओके, आणि हे बघा सारंग, आता मी जे काही सांगेल तुम्ही शांतपणे ऐकून घेतान का, असे सारंगला विचारते. तेव्हा सारंग म्हणतो की बोला. तर ऐश्वर्या म्हणते की जे काही घडले ते तुम्हाला व्यवस्थित सांगायची तर गरज नाही. मग मला सांगा तुम्ही की मी काय चुकीचं केलं? मी तर खरंच वागले. मग तुम्ही मला सांगा की कसे वागायचे तसे मी वागते. जानकी वहिनी माझे जे काही ट्युशन घेतात, मला शिकवतात की मी खरं वागायचं, सगळ्यांचा मान राखायचा, आदर राखायचा, सत्य कधीच लपवायचे नाही. शिकवतात की नाही मग मला सांगा सारंग. तर सारंग म्हणतो की हो. तर
ऐश्वर्या म्हणते की मग मला सत्य कळल्यानंतर मग मी का लपून ठेवू आणि का मी सत्य ते सांगायचे नाही, आणि जर मी ते सत्य लपून ठेवले असते, सांगितले नसते तरी सुद्धा मलाच वाईटपणा आला असताना, आणि मी जर हे तोंडावर सगळ्यांच्या बोलले असते आणि सर्वजण मला म्हटले असते की मुद्दाम हे घरामध्ये भांडण लावण्यासाठी मी हे सर्व करते, मी या घरातील वातावरण बिघडवण्यासाठी हे सर्व करते, कारण एकदा कानफट्या नाव पडल्यानंतर कोण माझ्यावर विश्वास ठेवणार, आणि हे सगळं होऊ नये म्हणून सारंग मी ही युक्ती केली ज्याच्यामुळे नानांचा मान राहिला आणि त्यांना हे सत्य सुद्धा कळले, सौमित्राचं लग्न झाले ना ते कळले नानांना। मग मला सांगा सारंग, तुम्ही हे मी सर्व काही बरोबर केले ना? तर सारंग उठतो आणि हो खरंच तुम्ही अगदी बरोबरच केले, मगाशी मला तुमचा राग आला होता परंतु तुमचे म्हणणे ऐकल्यानंतर तर लगेच ऐश्वर्या उठते आणि सारंगचा हात धरून म्हणते की थँक्यू सो मच सारंग, म्हणजे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, मी सांगू शकत नाही की माझ्या मनावरील केळवे दडपण हे बाजूला झाले, माझ्या मनावरचे ओझं हलकं झाले, माहिती नाही की मला तुमच्याशी बोलल्यानंतर खरंच असे खूप छान वाटते, अगदी मोकळं मोकळं वाटते। आणि तिने सारंगचा हात आपल्या हातामध्ये धरलेला असतो आणि परत तो हात बाजूला घेऊन सॉरी सॉरी असे म्हणते, आणि हे बघा सारंग, तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी आणि आणखीन राग आहेच, पण प्लीज सारंग तुम्ही मला थोडासा वेळ द्या, कारण तुमचा भाऊ माझ्यासोबत जे काही वागला, त्याने माझ्याबरोबर जे काही केले, खरंच नाही सांगू शकत की त्यामुळे मी किती हर्ट झाले, त्या सर्व गोष्टीमुळे खरंच मी खूप शॉक मध्ये होते, आणि इतक्या मोठ्या गोष्टीमुळे आणि त्यातून बाहेर पडायला स्वतःला सावरायला मला थोडासा वेळ तर लागेलच। तेव्हा ऐश्वर्याला सारंग म्हणतो की तुम्ही अगदी योग्य ते बोलतात। तेव्हा ऐश्वर्या सारंगला म्हणते की मला माहिती आहे की तुमच्या बरोबर मी खरंच खूप रूडली वागते, मला तुमच्या त्या भावाविषयी खरंच खूप माझ्या मनामध्ये राग आहे, पण तुमच्याविषयी खरंच माझ्या मनामध्ये खरंच काही नाही, तरी सुद्धा खरंच तुम्ही मला किती सांभाळून घेता, किती समजून घेता, जसे तुम्ही मला आता समजून घेतले तसे, मग तुम्ही आता मला खरं खरं सांगा की आता मी जे काही केले मग मी बरोबर केले ना? रणदिव्यांच्या सुनेला शोभेल तसे वागले ना? तर सारंग म्हणतो की हो 100% अगदी खरंच बरोबर वागलात तुम्ही, आणि तुम्ही काळजी करू नका, तुमच्या हर्ट मधून मी तुम्हाला बाहेर काढेल। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की थँक्यू आणि सो स्वीट सारंग। तर सारंग म्हणतो की जानकी वहिनीचा मोबाईल मी देऊन येतो, आपल्याकडे कशाला ठेवायचा, देऊ ना? तर ऐश्वर्या म्हणते की हो द्या ना, विचारायचे काय त्यात, त्यांचा फोन आहे प्लीज देऊन या। तेव्हा सारंग म्हणतो की हो तुम्ही बसा, मी लगेच येतो। तेव्हा ऐश्वर्या पुन्हा खुश होऊन सारंगला थँक्यू करते, तर सारंग त्यातच खुश होतो आणि फोन देण्यासाठी बाहेर निघून जातो। तर ऐश्वर्या मनात म्हणते की आजी म्हणते की तसंच आहे हा लोकरीचा गुंड्या, मग आता ह्या लोकरीच्या गुंड्याचा फास बनवून मी जानकी आणि रणदिवे फॅमिलीच्या गळ्यामध्ये घालणार, बियांना अशी नाही सोडणार। त्यानंतर इकडे जानकी आणि ऋषिकेश रूम मध्ये असतात, तर जानकी ऋषिकेशला म्हणत असते की नाना तर खूपच चिडले, मला कळतच नाही की त्यांचा राग कसा शांत करायचा, तो मला खरंच खूप काळजी वाटते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी तू काळजी करू नकोस, आई समजावेल नानांना, पण जानकी मला एक गोष्ट कळत नाही की नाना तिथपर्यंत कसे पोहोचले। आणि तेवढ्यात सारंग मोबाईल घेऊन तेथे येतो। तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी तुझ्या मोबाईल मुळे। तेव्हा जानकी विचारते की सारंग भाऊजी माझा फोन तुमच्याकडे कसा? तेव्हा सारंग म्हणतो की अगं वहिनी तू देवघरात विसरली होती, आणि नेमकं काय झाले दादा, तुम्ही दोघे जण बाहेर गेल्यानंतर वहिनीच्या मोबाईलवर सौमित्राचा फोन आला आणि तो ऐश्वर्या आणि आजीने पाहिला, आणि ऐश्वर्याने त्यानंतर काय केले हे सर्व घडलेला प्रकार तो ऋषिकेश आणि जानकीला सांगतो, आणि ऐश्वर्याने असे का केले हे सर्व सुद्धा तो जानकी ऋषिकेशला सांगत असतो, आणि म्हणून तिने ही युक्ती वापरली, मला सुद्धा ऐश्वर्याचे हे वागणे पटले असे जेव्हा सारंग म्हणतो तेव्हा जानकी विचारते की तुम्हाला पटले? तर सारंग म्हणतो की हो, म्हणजे हे पग वहिनी सौमित्र दादाच्या फोनमुळे तिला लग्नाचे सर्व सत्य कळले, मग तिला समजलेले हे सत्य नानांच्या कानावर घालणे हे तिचे कर्तव्य वाटले, कारण ते कुटुंब प्रमुख आहेत ना, मग तूच तिला शिकवले की सत्य सांगायला पाहिजे, आणि असे जाऊन सांगितले की चुगली केल्यासारखे होईल, म्हणून तिने ही युक्ती वापरली। आणि तो अगदी खुश होऊन म्हणत असतो की चांगली आयडिया केली ना? तर ऋषिकेश जानकी एकमेकांकडे बघतच असतात, आणि जानकीला विचारतो की वहिनी ती शिकते ना? तर जानकी ऋषिकेशकडे बघते आणि हो असे म्हणते। तर सारंग तो फोन जानकीच्या हातात देतो आणि शेतामध्ये लागणी चालू आहे, मी जरा जाऊन येतो असे बोलून तो ऋषिकेशला सांगतो, आणि सारंग निघून जातो। तेव्हा जानकी ही ऋषिकेशला सांगायला लागते, तर लगेच तेवढ्या दरवाजाची बेल वाजते, आणि किशोर नावाचा जो मुलगा असतो तो सारंगच्या लग्नाचा जो अल्बम आहे तो तयार झालेला असतो, म्हणून तो घेऊन येतो। तेव्हा जानकी
त्याला चहा कॉफी वगैरे विचारते तर किशोर म्हणतो की नाही वहिनी आत्ता नको, नंतर घेईल, जरा घाईत आहे म्हणून तो जाण्यासाठी निघतो। तेव्हा तो निघून गेल्यानंतर ऋषिकेश तो अल्बम तेथे सोप्यावरच ठेवतो आणि जानकीला म्हणतो की ऐश्वर्या खरंच खूप चतुर आहे, तिने बरोबर ती आपल्या सारंगला गुंडाळते। सारंगला वाटते की ती काही सर्व काही चांगलं करते, परंतु नाही, तिने आज जे काही केले ते चांगले तर नाहीच, खरंच मला खूप वाईट वाटले। तर जानकी म्हणते की तुम्ही काळजी करू नका, हे प्रकरण जरा नाजूक आहे, मग ते जरा नाजूक पद्धतीनेच हाताळायला हवे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, कारण आज एका भावाचं आपण लग्न लावून आलो आणि दुसऱ्या भावाचे लग्न आपल्याला वाचवायचे। तेव्हा जानकी ऐश्वर्याच्या लग्नाचा तो अल्बम घेऊन ऐश्वर्याच्या रूम मध्ये येते आणि तिला आवाज देऊन तो अल्बम तिच्या हातामध्ये देते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की झाले ना, की अजून काही? तेव्हा जानकी म्हणते की हो, अगदी करेक्ट, सगळं काही व्यवस्थित केले, कारण मला सर्व काही कळले ऐश्वर्या की तुला सौमित्र भाऊजींचे लग्न मोडायचे होते। नानांचा सौमित्र भाऊजी वरचा राग बघता हे काम नानांशिवाय दुसरे कोण करू शकत होते आणि हेच बरोबर तुझ्या लक्षात आले, म्हणून तू मुद्दाम माझ्या फोनवरचे कॉल्स नानांच्या फोनवर डायव्हर्ट केले हो ना? तर ऐश्वर्या म्हणते की नाही हो वहिनी, मी तर उलट खरी वागले, तुम्हीच शिकवता मला की नेहमी खरे वागायचे, खरे बोलायचे, सत्य कधीच लपवायचे नाही। मग एक्झॅक्टली मी तेच केले आणि तुम्ही काय केले? तुम्ही तर चोरून होणाऱ्या लग्नाला सुद्धा गेलात, काय हो मग तुम्ही असा खोटेपणा का केला? नाना या घरचे इतके मोठे कुटुंब प्रमुख आहे, मग इतकी मोठी गोष्ट या घरामध्ये घडते, मग त्यांना ती कळायला नको का? म्हणून मी हे सर्व केले। तर जानकी म्हणते की हे असं की माझ्या फोनवरचे कॉल्स नानांच्या फोनवर डायव्हर्ट करून, अगं तुला खरेच वागायचे होते, मग ठणकावून सांगायचे तू नानांना, खणखणीतपणे सांगायचे की जे काही घडते ते चुकीचे घडते, पण तू तसे न करता की खोटेपणाची झूल ही खरेपणाची झूल आकर्षक पद्धतीने पांघरली। तू सारंग भाऊजींना फसू शकली, परंतु तुझी ही लबाडी माझ्यापासून नाही लपू शकली। पण जाऊन दे, म्हणतात ना शेवट गोड तर सगळं गोड, अगदी तसेच झाले, सगळेच खरे तर चांगले झाले। तू जे काही मुद्दाम केले ना, त्यामुळेच तुझ्याचमुळे नाना देवळात आले आणि तुझ्याचमुळे नानांचा आशीर्वाद सौमित्र भाऊजींना मिळाला आणि त्या दोघांचं लग्न निर्विघ्नपणे पार सुद्धा पडले, आई वडिलांच्या आशीर्वादासह, फक्त आणि फक्त तुझ्याचमुळे। मग या सगळ्यामध्ये ही शिकवण मात्र तू लक्षात ठेवायची की खरं वागायचं असेल, बोलायचं असेल तर ते तोंडावर, असे आडमार्गे नाही। तुझा उद्देश मात्र काही असला तरी झाले मात्र सर्व छान। शेवटी रामरायाची कृपा आणि शेवटी जानकी निघून जाते आणि परत थांबते आणि विचारते की काय ग ऐश्वर्या, तुला माझा पासवर्ड कसा कळला? तू माझा फोन अनलॉक केला चक्व, म्हणजे पासवर्ड टाकून? आणि खरंच ऐश्वर्या तुला मात्र मानले पाहिजे, तू खरंच खूप हुशार आहेस। मग हीच हुशारी वापरून तू हे सुद्धा गेस्ट केले असेल माझ्या कुटुंबावर किती प्रेम आहे ते, त्यामुळे हाच पासवर्ड तू सुद्धा अडॉप्ट कर, मग बघ प्रेमाचा केवढा मोठा खजिना अनलॉक होतो, जस्ट ट्राय। आणि खुशून ती ऐश्वर्याकडे बघत असते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये मागे जे आश्रमातील व्यक्ती आलेले असतात आणि ते 1 लाख रुपये घेऊन गेलेले असतात, तर ते येतात आणि नाना हे सर्वांना म्हणतात की आम्ही जरा रूम मध्ये बोलतोय म्हणून ते त्या व्यक्तीला आतमध्ये घेऊन जातात। तर ते दोघे बोलत असतात। तर ऐश्वर्या त्या दोघांना पाहते आणि विचार करते की हा माणूस परत आला, हा तर आता 1 लाख रुपये घेऊन गेला होता, नक्कीच यांच्यामध्ये काहीतरी भानगड आहे, म्हणून नानाने तो माणूस आतमध्ये बोलत असतात। तर ऐश्वर्या दरवाजाला कान देऊन हे सर्व ऐकत असते। तेव्हा तो माणूस म्हणतो की हे ज्याचे आहे त्याला एक ना एक दिवस कळायला तर हवे ना? तेव्हा नाना म्हणतात की नाही, हे सत्य कुणाच्या समोर सुद्धा यायला नको। तर ऐश्वर्या हे सर्व चोरून ऐकत असते। तर तेथे जानकी येते। जानकी म्हणते की काय ग, काय करतेस? त्यानंतर इकडे सारंग ओवीला विचारतो की ओवी नक्की काय पाहिजे तुला? तर ओवी म्हणते की माझं असं म्हणणं आहे की आई आणि बाबांनी परत लग्न करावे। तेव्हा सर्वांना हसू येते आणि काय असे विचारतात। तर ओवी म्हणते की हो। जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघत असतात। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।